वाशी संघाची सलामीची जोडी. स्ट्राईकला विजय, नॉन स्ट्राईकला सत्यम. बोनकोडे संघाचा पहिला गोलंदाज पॉवर प्लेचं शतक घेऊन येतोय महेश. पहिला चेंडू महेशच्या कोट्यातील स्ट्राईकला विजय. पहिला चेंडू पहिला गडी बाद. भोपला न बोलता संघाची धावसंख्या स्थिर. संघाची धावसंख्या 0. पहिला हादरा बसतोय तो वाशी संघाला विजयाच्या स्वरूपात. सुंदर गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर बाद करतोय विजयाला महेश. नवीन फलंदाज येतोय विजयाची जागावरून सागर. प्रथम स्ट्राईक घेईल सागर. नॉन स्ट्राईकला सत्यम. गोलंदाजच्या बोल्यावर बोनकोडी संघाचा एक जबरदस्त गोलंदाज. पहिल्या चेंडूवर बाद केला विजयाला महेश. कोट्यातील दुसरा चेंडू महेशच्या कोट्यातील. स्ट्राईकला सागर. सुरेख फटका. स्वतःच्या फॉलो तो मध्ये चेंडू वाजवतोय. निर्धाव चेंडू. संघाची धावसंख्या 0च्या घरात. जबरदस्त गोलंदाजी करतोय महेश. सुरेख फटका. चेंडू मागे क्षेत्ररक्षक. सुरेख फेकी. एक धाव सहजरित्या पार. संघाची धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली 1च्या घरात. प्रथम स्ट्राईक घेतो सत्यम. कोट्यातील चौथा चेंडू महेशच्या खेळेल तो सत्यम. सुरेख फटका. चेंडू जातोय सीमारेषा पार. 4 धावांसाठी संघाची धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली 1 गडी बाद 5. सुरेख फलंदाजी करतोय सत्यम. चौकाराच्या साह्याने खेळतोय आणि संघाची धावसंख्या झाली वाशी संघाची 1 गडी बाद 5. सुरेख फटका. चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या वरनं. चेंडू आउट ऑफ द पार. 6 धावांसाठी संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली 1 गडी बाद 11. सुरेख फलंदाजी करतोय तो म्हणजे सत्यम. 2 चेंडू खेळलाय आणि 10 धावा कुठून काढल्या आहेत सत्यम याने. आणि वाशी संघाची धावसंख्या झाली 1 गडी बाद 11च्या घरात. अनिल तांडेल यांनी व्यासपीठावर यायचं आहे. अनिल तांडेल, कुणाल तांडेल यांनी व्यासपीठावर यायचं आहे. शेवटचा चेंडू शिल्लक. पहिल्या षटकातील गोलंदाजच्या बोलावर शेवटचा चेंडू महेश याच्या कोट्यातील. आणि आवंत चेंडू. गचाल चेंडू. संघाची धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली 1 गडी बाद 12.
सुरेख वडगा चेंडू मागे क्षेत्ररक्षक आणि बघता बघता एक धाव सहज देत्या पर संघाची धाव संख्येत वाढ संघाची धाव संख्या एक गडी बाद 13च्या घरात पहिल्या षटकात धाव खर्च केला महेश याने 13 एक गडी बाद करून 13 धावा दोनकोटी संघाचा दुसरे षटक घेऊन येते संदीप वाशी संघाचा स्ट्राईकला फलंदाज सत्यम नॉन स्ट्राईकला सागर गोलंदाजच्या बोल्यावर संदीप संदीप याचा पहिला चेंडू कोट्यातील खेळेल तो म्हणजे सत्यम एक धडकेबाज फलंदाज आणि हा अवंत चेंडू गचाल चेंडू संघाची धाव संख्येत वाढ संघाची धाव संख्या झाली एक गडी बाद 14 पहिला चेंडू अवंतर संदीप याचा स्ट्राईकला सत्यम नॉन स्ट्राईकला सागर गोलंदाजच्या बोल्यावर बोनकोडे संघाचा संदीप सुरेख फटका चेंडू मागे क्षेत्ररक्षक आणि निर्धाव चेंडू संघाची धाव संख्या स्थिर संघाची धाव संख्या एक गडी बाद 14 सुरेख चेंडू सलगचा दुसरा चेंडू निर्धाव सत्यम याला का चेंडू समजला नाही संघाची धाव संख्या स्थिर संघाची धाव संख्या एक गडी बाद 14 तिसरा चेंडू संदीप याच्या कोट्यातील सुरेख वडगाळ चेंडू जातोय आउट ऑफ द पार सीमारेषा पार 6 धावांसाठी संघाच्या धाव संख्येत वाढ संघाची धाव संख्या झाली एक गडी बाद 20च्या घरात सुरेख फलंदाजी करतोय तो म्हणजे सत्यम 17 धावांवर खेळतोय नाबाद 6 चेंडू 17 धावा काढल्यात सत्यम याने सुरेख फलंदाजी करतोय बरोबर आहे सुरेख चेंडू निर्धाव चेंडू संघाची धाव संख्या स्थिर संघाची धाव संख्या एक गडी बाद 20 सुरेख गोलंदाजी करतोय संदीप दुसऱ्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक स्ट्राईकला संदीप आणि अवंत चेंडू गचाल चेंडू संघाच्या धाव संख्येत वाढ संघाची धाव संख्या झाली एक गडी बाद 21च्या घरात सुरेख फटका चेंडू मागे क्षेत्ररक्षक एक धाव सहजरित्या पार आणि इथं बघता बघता 2 धावा सहजरित्या पार संघाच्या धाव संख्येत वाढ संघाची धाव संख्या झाली 23च्या घरात शेवटचा चेंडू शिल्लक दुसऱ्या षटकातील स्ट्राईकला सत्यम सुरेख फटका चेंडू जातोय
सीमारेषा पार आउट ऑफ द पास 6 धावांसाठी संघाची धाव संख्येत वाढ संघाची धाव संख्या झाली 2 षटकाच्या नंतर एक गडी बाद 29च्या घरात सुरेख फलंदाजी करतोय सत्यम पंच सामना लवकर चालू करायचा आहे खूपच वेळ झालाय सामन्याला बोनकडे करून तिसरे षटक घेऊन येतोय विशाल स्ट्राईकला सागर नॉन स्ट्राईकला सत्यम आणि वाशी संघाची धाव संख्या झाली 2 षटकाच्या नंतर एक गडी बाद 29 विशालाच्या कोट्यातील पहिला चेंडू खेळेल तो सागर सुरेख चेंडू सुरेख फटका एक धाव सहजरित्या पार संघाच्या धाव संख्येत वाढ संघाची धाव संख्या झाली 30च्या घरात आता स्ट्राईकला येतोय सत्यम गोलंदाजच्या बोल्यावर विशालाच्या कोट्यातील दुसरा चेंडू खेळेल तो सत्यम चेंडू जाते विकेट किपरच्या पाठीमागे 22ची एक धाव संघाच्या धाव संख्येत वाढ संघाची धाव संख्या झाली एक गडी बाद 31 सुरेख गोलंदाजी करतोय विशाल कोट्यातील तिसरा चेंडू स्ट्राईकला सागर सुरेख फटका चेंडू मागे एस्टिक्युटर सुरेख झेल सागर याची खेळी समाप्त होते संघाची धाव संख्या स्थिर संघाची धाव संख्या झाली वाशी संघाची 2 गडी बाद 31 सुरेख गोलंदाजी करतोय तो म्हणजे विशाल नवीन फलंदाज येतोय वाशी संघाचा दशरथ स्ट्राईकला सत्यम नॉन स्ट्राईकला दशरथ गोलंदाजच्या बोल्यावर चौथा चेंडू विशालाच्या कोट्यातील सुरेख फटका चेंडू जातोय सीमा रेषा पार 6 धावांसाठी संघाच्या धाव संख्येत वाढ संघाची धाव संख्या झाली 2 गडी बाद 37 तिसऱ्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक एक धडकदार फलंदाज सत्यम स्ट्राईकला सत्यम खेळतोय 11 चेंडू 31 धावांवर 4 षटकार आणि 1 चौकाराच्या साहाय्याने खेळतोय 31 धावांवर आणि नुकताच आलेला फलंदाज दशरथ नॉन स्ट्राईकला आणि गोलंदाजच्या बोलावर विशाल
आणि हा अवंता चेंडू गचा चेंडू संघाच्या धावसंख्येत वाढ संघाची धावसंख्या झाली 38च्या घरात. शेवटचे 2 चेंडू शिल्लक तिसऱ्या षटकातील खेळेल तो सत्यम. सुरेख चेंडू डायरेक्ट एसटी चित बाद होतोय. सत्यम याची खेळी समाप्त होते. 31 धावा काढून बाद होतोय तो म्हणजे सत्यम. संघाच्या धावसंख्या 30 संघाची धावसंख्या झाली 3 गडी बाद 38. नवीन फलंदाज येतोय तुषार. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू स्ट्राईकला प्रथमच तुषार. शेवटचा चेंडू शिल्लक विशालाच्या कोट्यातील स्ट्राईकला तुषार. आणि सुरेख क्षेत्ररक्षक बायच्या स्वरूपाने 1 धाव संघाच्या धावसंख्येत वाढ संघाची धावसंख्या झाली 3 षटकाच्या नंतर 39च्या घरात. 3 षटकाचा खेळ संपतोय. वाशी संघाची धावसंख्या झाली 3 गडी बाद 39. चौथं षटक घेऊन येते बोनकोडी संघाचा मयूर. स्ट्राईकला दशरथ. सुरेख खराब चेंडू पंचांचा नो बॉलचा इशारा आणि हा फ्रीट असेल. संघाची धावसंख्येत वाढ संघाची धावसंख्या झाली किती आउट झाले 3 ना 3 गडी बाद 40. पहिला चेंडू खराब मयूर याचा. स्ट्राईकला दशरथ. सुरेख चेंडू निर्धाव चेंडू दशरथ आला का चेंडू समजला नाही आणि संघाची धावसंख्या स्थिर संघाची धावसंख्या 3 गडी बाद 40. दुसरा चेंडू मयूराच्या कोट्यातील स्ट्राईकला दशरथ. पुन्हा एकदा गचाल चेंडू संघाची धावसंख्येत वाढ संघाची धावसंख्या झाली 41च्या घरात. सुरेख फटका चेंडू मागे शतरक्षक 1 धाव सहजरित्या पार. संघाची धावसंख्येत वाढ संघाची धावसंख्या 3 गडी बाद 42. तिसरा चेंडू मयूराच्या कोट्यातील स्ट्राईकला धडकेबाज फलंदाज. सुरेख फटका चेंडू जातोय सीमा रेषा पार 6 धावांसाठी. संघाची धावसंख्येत वाढ संघाची धावसंख्या झाली 48च्या घरात.
खराब गोलंदाजी करतोय तो म्हणजे मयूर. वाशी संघाची धाव संख्या झाली 3 गडी बाद 48. सुरेख फटका, चेंडू मागे शतरक्षक आणि इथं गच्चा शतरक्षक बघता बघता 2 धावा सहजरित्या पार. संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली 50च्या घरात. अर्धशतक पूर्ण होतंय वाशी संघाचं. पाचवा चेंडू मयूराजा कोट्यातील. सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू. संघाची धावसंख्या स्थिर. संघाची धावसंख्या झाली 50च्या घरात. शेवटचा चेंडू शिल्लक चौथ्या षटकातील मयूराजा कोट्यातील. सुरेख फटका, चेंडू मागे विशाल. एक धाव सहजरित्या पार. संघाची धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली 4 षटकाच्या नंतर 3 गडी बाद 51. बरं माहिती आहे. चौरेलाम पोचलास. चौरेलाम पोचलास. निवृत्ती नाशिकवर आहे ना. 1 2 3 4 51 झाल्या. शेवटचं शतक घेऊन येतोय बुनकोडी संघाकडून निवृत्ती. निवृत्ती यांनी जर हॅट्रिक घेतली तर अमित कडू यांच्याकडून 1000 रुपये रोख रक्कम. 1000 रुपये. सुरेख फटका, चेंडू मागे स्वतः गोलंदाज आणि लोण्याचा गोला सोडला गेला. आणि इथं बघता बघता 2 धावा सहजरित्या पार. संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली 3 गडी बाद 53. कधी पण बॉल गेला की नवीन बॉल. हॅलो, कधीही चेंडू जर चेंज करायचा झाला तर नवीनच चेंडू भेटेल. शेवटचा चेंडू जरी असला तरी नवीनच चेंडू भेटेल. दादा बॉल आहे बघ ना. विनोद घे. चेक करा दिले.
दुसरा चेंडू निवृत्ती याच्या कोट्यात स्ट्राईकला दशरथ. अवंत चेंडू गचा चेंडू संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली 3 गडी बाद 54. सुरेख फटका. चेंडू मागे क्षेत्ररक्षक. चेंडू जातोय सीमा रेषा पार. 6 धावांसाठी संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या 60च्या घरात. कोट्यातील तिसरा चेंडू निवृत्ती याच्या स्ट्राईकला दशरथ. सुरेख फटका. सलगचा दुसरा चेंडू पार करतोय. संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली 3 गडी बाद 66. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. शेवटच्या षटकातील स्ट्राईकला दशरथ. सुरेख फटका. चेंडू जातोय. बघता बघता 2 धावा सहजरित्या पार. संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली 68च्या घरात. दशरथ खेळतोय वैयक्तिक 25 धावांवर. सुरेख फलंदाजी करतोय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. शेवटच्या षटकातील स्ट्राईकला दशरथ. सुरेख फटका. चेंडू मागे क्षेत्ररक्षक आणि चेंडू जातोय 6 धावांसाठी. संघाची धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली 74च्या घरात. दशरथ खेळतोय वैयक्तिक 31 धावांवर. शेवटचा चेंडू शिल्लक. खराब गोलंदाजी करतोय तो म्हणजे निवृत्ती आहे. पुन्हा एकदा अवंत चेंडू. संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली 75च्या घरात. सुरेख चेंडू आणि इथं बाद होतोय तो म्हणजे दशरथ. 31 धावा काढून बाद होतोय दशरथ आणि संघाची धावसंख्या झाली ती 75 धावा काढल्या आणि 76 धावांचं आव्हान ठेवले ते वाशी संघाने बोनकडे समोर. नारायण काका यांनी व्यासपीठावर यायचं आहे. बिपिन म्हात्रे यांनी व्यासपीठावर यायचं आहे. राजेश म्हात्रे यांनी सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. आणि सोरज टांडेल सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे.
कराळगावचे स्पॉन्सर स्वराज तांडेल यांनी सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. हॅलो. हॅलो. दुसऱ्या आजच्या दिवसातील दुसऱ्या गटातील दुसरा सामना इथे रंगतोय. तुर्वे विरुद्ध वाशी विरुद्ध बोनकोडे. आणि बोनकोडे संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता आणि प्रथमदा फलंदाजीचं आमंत्रण दिलं होतं ते वाशी संघाला. आणि वाशी संघाने 5 षटकांच्या बदल्यात 75 धावा टोकून काढल्या आणि 76 धावांचं आव्हान ठेवलंय ते बोनकोडे संघापुढे. आणि चांगली फलंदाजी पाहायला मिळाली ती दशरथ याच्याकडून. वैयक्तिक 31 धावांचं योगदान दिलं ते आपल्या संघासाठी. त्याच्याच जोरावर 75 धावांवर पोहोचलाय तो वाशी संघ. तसेच सत्यम याचंही चांगलं 31 धावांचं योगदान. दोन्ही फलंदाज वैयक्तिक 31 धावांचं योगदान दिलं आपल्या संघासाठी. त्याच्या जोरावर वाशी संघ 75 धावांवर नजर मारू शकला आणि 76 धावांचं आव्हान ठेवलं ते बोनकोडे संघापुढे. आणि बोनकोडे संघाची सलामीची जोडी मैदानात आपण पाहू शकता. विशाल आणि त्याच्या समेत निवृत्ती डीजे बॅडी. आणि 5 षटकांचा सामना असल्या कारणाने 2 षटके क्षेत्ररक्षक मर्यादितला असतील. दोनच पहिल्या षटकात फक्त 2 क्षेत्ररक्षक आपण सीमालेखात पाहू शकता. एक लॉंग ऑफ आणि एक मिड विकेटच्या दिशेने लॉटे क्षेत्ररक्षक आहे. आणि वैयक्तिक सांघिक पहिलं षटक घेऊन येते तो वाशी संघ करून गोलंदाज विजेंद्र उर्फ विजू. आणि स्ट्राईकला आहे तो डीजे बॅडी आणि नॉन स्ट्राईकला आहे विशाल. डीजे बॅडी याला सुवर्ण संधी. जर लगातार 3 षटकार मारतोय तर माझ्याकडून 1000 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल. निवृत्ती निवृत्ती. पहिला चेंडू हवेत मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आपण मिड ऑफच्या दिशेने. तिथे चेल पकडतोय क्षेत्ररक्षक आणि पहिल्याच चेंडूवर बाद होते. निवृत्ती कुठल्याही प्रकारचा खाता न खोलता गोल्डन डकच्या स्वरूपात बाद होतोय. निवृत्ती कुठलेही योगदान न देता आपल्या संघाला परतीचा रस्ता दाखवतो याला विजू. आणि थोडस निराश करतोय निवृत्ती. सलामी आला होता, त्याच्याकडून अपेक्षा होती संघाकडून काय त्याच्यात ती ताकद आहे षटकार चौकार मारण्याची, पण थोडस निराश करतोय आपल्या संघासाठी. आणि कुठलंही खातं न खोलता तंबूमध्ये परततोय आणि त्याची जागा भरून काढण्याची नवी फलंदाज तुम्ही पाहू शकता. नॉन स्ट्राईकच्या दिशेने जाताना दिसतोय तो सुमेत. आणि चांगली गोलंदाजी विजयाची म्हणायला लागली. पहिल्या चेंडूवर मोठा हादरा देतोय तो निवृत्ती याच्या स्वरूपात बोनकोडे संघाला. आणि त्याच्या जवळ आता असेल तो विशाल. प्रथमच तोंडेल पुन्हा एकदा ब्लॉक कॉल चेंडू. चांगला चेंडू खोलवरचा चेंडू पण खेळून काढला व्हिडिओ टिकेटच्या दिशेने. तिथं क्षेत्ररक्षक तैनात. चेंडू उचलून फेकतोय. फक्त एक धाव समारतो. दुसऱ्या धावाचा कुठलाही प्रयत्न दिसला नाही तो दोन्ही फलंदाजांचा. आणि स्वतःचं खातं खोलतो विशाली. संघाचंही खात्याच्या धावसंख्येला
सुरुवात करतो. एक या धावसंख्येने 76 धावांचा पाठलाग करण्याचा उतरलेला आज संघ बोनकडे. पुन्हा एकदा चांगला चेंडू लॉकॉल होते, त्याच प्रकारचा चेंडू त्याच दिशेने खेळून काढला आहे. तिथेच तोच क्षेत्ररक्षक चेंडू उचलतोय, फेकतोय, पण तिथपर्यंत 2 धाव सहजरित्या धावून काढल्या त्या दोन्ही फलंदाज विशाल सुमित याने. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहू शकता दोन्ही फलंदाजांमध्ये, विशाल आणि सुमित यांच्यामध्ये. तितकी चांगली गोलंदाजी सरासरीची गोलंदाजी करताना दिसते विज्जू आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, हवेत चेंडू खाली क्षेत्ररक्षक पण थोडं गफलत करतोय आणि झेल पकडण्यात अपयशी होतो तो क्षेत्ररक्षक. मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना एक 7 लोण्याचा गोला होता, हवेत उंच गेलेला चेंडू, पण जजमेंट थोडस चुकलं आणि जीवदान मिळालं फलंदाजाला सुमित याला. पुन्हा एकदा पुढचा चेंडू विजेंद्र याचा सुमित याच्यासाठी. पुन्हा एकदा खेळलेला मोठा फटका होण्याचा पूर्ण बॅटच्या टॉपेजला लागतोय. तिथं कुठलाही धाव घेण्याचा प्रयत्न इथं दिसत नाही दोन्ही फलंदाजांकडून. चांगली गोलंदाजी सरासरी गोलंदाजी पूर्णपणे रोखून धरले ते बोनकोडे संघाच्या फलंदाजांना. सलामीचा गोलंदाज विजेंद्र याने विजू. पुन्हा एकदा चांगला ब्लॉकॉल चेंडू स्वतःच्या फॉलो मध्ये गॅदर करतोय आणि धावा स्थगित. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे ती बोनकोडे संघाची 1/5. 76 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेला संघ. पंधराच्या सरासरीने धावसंख्या जमवायच्या होत्या, पण फक्त धावसंख्या झाली ते 5. अजूनही जिंकण्यासाठी 24 चेंडू 71 धावांची आवश्यकता. 24 चेंडू 71 धावा म्हणजे एक मोठे फटके मारावेच लागतील ते फलंदाजांना. पाच धावसंख्या झाले आणि वैयक्तिक पाहिलंच सांगिक दुसरं षटक घेऊन येतो वासू संघाकडून, ज्याच्या बॅटमधून आपली एक 2000 फलंदाजी पाहिली. सत्य वैयक्तिक 31 धावसंख्या केला. तोच आता गोलंदाजीच्या बोल्यावर येतोय. गोलंदाजीच्या स्वरूपात आपण त्याला पाहू शकता. वैयक्तिक सांगिक दुसरं वैयक्तिक पहिला षटक पहिली रिस्ट्रिक्शनचं षटक घेऊन येतोय सत्यम. त्याच्या समोर विशाल सलामीला आलेला फलंदाज. अजूनही त्याच्या बॅटमधून मोठा फटका काही पाहायला मिळाला नाही. त्याच्याकडून अपेक्षा असतील त्या बोनकोडे संघाला, त्यांच्या याच्यात ताकद आहे मोठे फटके मारण्याची. त्याच कारणाने त्याला सलामीला पाठवलेला दिसतोय तो कर्णधाराने बोनकोडे संघाच्या. पण आतापर्यंत निराश करतोय कर्णधाराला विशाल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय पण बॅटवर काही चेंडू येत नाही आणि निर्धाव चेंडू निघतो. पुन्हा एकदा धावसंख्या स्थगित 5 वर. दुसरं षटक चालू असताना चांगली गोलंदाजी पूर्णपणे रोखून धरले गोलंदाजांनी बोनकोडे संघाच्या फलंदाजांना. कुठलाही मोठा फटका मारण्याचा चान्स ते देत नाहीत. पुन्हा एकदा खेळून काढलेला चेंडू पण क्षेत्ररक्षक अपयशी ठरतोय आणि आता एक फटका पाहायला मिळतोय विशालाच्या बॅटमधून 4 धावांसाठी. आमचे योगेश तांडेल यांचे मोठे बंधू माननीय सचिनजी तांडेल यांनी समालोचन कक्षात येऊन असं नसतं व्हायचंय. पुढचा चेंडू खेळून काढलाय लॉंग ऑनच्या दिशेने, पण तिथं क्षेत्ररक्षक चांगले क्षेत्ररक्षण 2 धावसंख्या वाचवल्या. 2 धावसंख्या काही समाधान मानावं लागले ते विशालला.
हे चांगली गोलंदाजी तितकं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं वाशी या संघाकडून. वाशी या संघ गोलंदाजीसाठी ओळखला जातो. चांगली गोलंदाजीचा भरणा आहे त्यांच्यामध्ये. पुन्हा एकदा चांगला चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू मागे जातोय पण चेंडू हा ही रेस जिंकतोय आणि चेंडू जातोय सीमारेषा पार 4 धावांसाठी. आणि दुसऱ्या चौकार पाहायला मिळतोय विशाल याच्या बॅट मधून. अशाच काही मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे ते भोनकोडे संघाला जर विजय मिळवायचा असेल. कारण 76 धावांचा आणि धावसंख्या झालेली आहे 15. आता काही मोठे फटके विशाल थोडा स्टँड घेताना दिसतोय. सत्यम याच्या गोलंदाजी पुन्हा एकदा चांगला फटका मिड विकेटच्या दिशेने दिसतोय आणि सेम रिझल्ट पाहायला मिळतोय. तिथे क्षेत्ररक्षक थोडा दूर असल्या कारणाने अपयशी ठरतोय. चेंडू रोखण्यात आणि 4 धावा मिळतात. या 4च्या धावाने मदतीने संघ पोहोचतोय 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1/19. किती पाहिजे धावसंख्या झाली 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1/19. अजूनही जिंकण्यासाठी 18 चेंडू 57 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 57 धावा. म्हणजे प्रत्येक षटकामागे 19 धावसंख्येचा टार्गेट ठेवायला लागेल. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये कमीत कमी 3 मोठे फटके तुम्हाला मारावे लागतील जर विजय मिळवून द्यायचा असेल तर. सुमित आणि विशाल याला आणि सांघिक तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो वाशी संघाकडून विकास. उंचा असा गोलंदाज उंच शरीरयष्टी असलेला हा विकास. बघा त्याच्या माझ्यासमोर सुमित कितपत यशस्वी ठरतोय. मोठ्या फटक्यांची आवश्यकता भोनकोडे संघाला. शाल याच्या माऱ्यासमोर लो फुल टच चेंडू खेळून काढला विकेटच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक अपयशी ठरतोय आणि चेंडू जातोय सीमारेषा पार 4 धावांसाठी. आणि या 4च्या मदतीने संघ पोहोचतोय 23 वर. चांगली सुरुवात केली आहे या षटकाची सुमित याने. सुमित विशालाचा चांगला समाचार घेतला. पहिल्या चेंडूवर 4 धावसंख्या ठोकून घालतोय विशालाच्या सुमित. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणात थोडं फेरबदल करताना दिसतोय विशाल. पुढचा चेंडू विशाल याचा सुमित याच्यासाठी. पुन्हा एकदा सुमित तयार. फुलटॉस चेंडू. त्याचा चांगला समाचार घेण्याचा प्रयत्न केला होता. लॉलीपॉप चेंडू होता पण त्याचा काही फायदा उचलू शकला नाही सुमित. आणि एक साधा सोपा झेल देतोय सत्यम याच्या हातात आणि तर तिचा रास्ता पकडतोय. एक साधा लोण्याचा गोला होता पण त्याला सीमारेषा पार काही टाकता आलं नाही सुमित त्याला. आणि त्याची जागा भरून करण्यासाठी नवीन फलंदाज येतोय महेश. तर स्ट्रायकर आहे सलामीला आलेला फलंदाज विशाल. याच्याकडून अपेक्षा असतील संघाला मोठ्या फटक्यांची. कारण त्याच्यात ती कुवत आहे ताकद आहे त्याच्यामध्ये मोठे फटके मारण्याची. तेच फटके त्याला आता दाखवायला लागतील जर आपल्या संघाला विजय मिळवून द्यायचा असतील तर. हवेत चेंडू एकदा पूर्ण. दुसऱ्या धावाचा कुठलाही प्रयत्न केलेला नाही तो विशाल याने. आणि एका धावावर समाधान मानतोय आणि एकच्या मदतीने संघ पोचतोय 24 वर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा
विकासाचा पुढचा चेंडू टोंडेल नवीन आलेला फलंदाज महेश बॅटची कडा घेतोय टर्मेनच्या दिशेने चेंडू त्याचं चांगलं एसटी क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय टर्मेनच्या क्षेत्ररक्षक करून शॉर्ट टर्मिनला बसलेलं क्षेत्ररक्षण चांगलं क्षेत्ररक्षण करतोय पण एखाद्यापासून काही रोखू शकला नाही तो महेश आणि विशाल याला चांगली गोलंदाजी करताना दिसतोय विकास पहिल्या चेंडूवर चौकार खाल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर झेलबाद करतोय सुमित याला आणि दुसऱ्या पुढे 2 चेंडूवर सिंगल्स अशी धावसंख्या देऊन पुन्हा एकदा चांगला फटका लॉंग लेगच्या दिशेने पाहायला मिळतोय विशाल याच्या बॅटमधून आणि तिथे क्षेत्ररक्षक दूरवर असल्या कारणाने 4 धावसंख्या मिळतात त्या विशाल याला आणि धावसंख्या 4 ने वर होते आतापर्यंत मला वाटते या इनिंग मध्ये एकही मोठा म्हणजे षटकार पाहायला मिळाला नाही ज्याची अपेक्षा फलंदाजांकडून केली जाते ती गोंडकोडे संघाकडून कशाचा मोठा फटका मी म्हटल्याप्रमाणे विशाल हा दाखवून देतोय कारण त्याच्यात ती ताकद आहे कुवत आहे फटका मारण्याची आणि या 6 धावांनी संघ पोहोचते 3 षटकांच्या समाप्तीनंतर 35 वर अजूनही 2 षटक 12 चेंडू 40 धावांची 41 धावांची आवश्यकता 20.5च्या सरासरी धावसंख्या जमवायच्या आहेत प्रति षटका मागे जर आपल्याला विजय मिळवायचा असेल तर म्हणजे प्रति षटकामध्ये 3 षटकार प्रति षटकात तुम्हाला 3 षटकार मारावेच लागतील जर आपल्या संघाला विजय मिळवून द्यायचा असेल तर कारण प्रति षटकामागे 20.5च्या सरासरीने धावसंख्या जमवायच्या आहेत आणि जसं मी म्हटलं षटकार पाहायला मिळत नाही तसंच विशालने दाखवून दिलं की त्यांच्यात ताकद आहे कुवत आहे षटकार मारण्याची आणि पहिला षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला सरळ लॉंग ऑनच्या डोक्याच्या वरून आणि चौथा गोलंदाज येतोय सांघिक चौथा वैयक्तिक पहिला षटक घेऊन दशरथ ज्याने चांगली फलंदाजी केली होती वैयक्तिक 31 धावांचं योगदान दिलं होतं फलंदाजीमध्ये तो दशरथ बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करते कितपत रोखते तो फलंदाजांना स्ट्राईकवर आहे महेश 2 डाऊनचं स्वरूप आलेला पहिला चेंडू फुटलाईनवरील चेंडू हवेत चेंडू क्षेत्ररक्षक धावतोय पण नो मॅन्स लँड मध्ये चेंडू लँड होतोय त्याचा मोबदला 2 धावाने मिळतंय तो दोन्ही फलंदाजांना 2च्या मदतीने संघ पोहोचते 37च्या धाव संख्येवर बरोबर ना अजूनही 39 धावांची आवश्यकता विजयासाठी 11 चेंडू 39 पुन्हा एकदा दशरथ टू महेश यार चेंडू खेळून काढतोय तिथे महेश पण तिथे क्षेत्ररक्षक तैनात चांगलं क्षेत्ररक्षक चांगली फेक आहे फक्त एखादा वेळ समाधान म्हणावं लागते महेश आणि विशाल याला आता बघूया विशाल त्याने मागच्या षटकाच्यातला शेवटच्या चेंडूवर एक उत्तुंग षटका त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला होता लॉंग ऑनच्या डोक्याच्या वरून तो तुझ्या स्ट्राईकवर कितपत मोठी फटकेबाजी करतोय दशरथच्या मारे समोर की दशरथ यशस्वी ठरतोय त्याला रोखण्यात यशस्वी ठरतोय दशरथ चांगली फलंदाजी केली होती त्याच प्रकारे गोलंदाजी चांगली करताना दिसतोय दशरथ विशाल याच्या समोर विशालसाठी निर्धाव चेंडू काढतोय दशरथ धाव संख्या स्थगित 38 पुढचा चेंडू दशरथ याचा पुन्हा एकदा विशाल याच्यासाठी पुन्हा एकदा ब्लॉकवर चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळून काढतोय आणि फक्त एका धाव समाधान मानावं लागतं महेश आणि विशाल याला धाव संख्या ऑन 39 पुन्हा एकदा दशरथ महेश याच्या समोर महेश लो फुटत चेंडू खेळून काढलेला लॉंग ऑफच्या दिशेने तिथं क्षेत्ररक्षक थोडी गफलत करतोय पण दुसरी धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न दोन्ही फलंदाजांचा दिसत नाहीये विशाल आणि याचा महेश याचा टार्गेट थोडस माग होताना दिसतोय इथे
तर संख्या झाली आहे ती 40. अजूनही 36 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. पुन्हा एकदा ब्लॉकवर चेंडू, पायात टाकलेला चेंडू, पण तिथे क्षेत्ररक्षक अपेक्षित होतोय आणि चेंडू जाते सीमारेषा पार. झेल होता पण झेल पकडण्यात यश मिळालं नाही आणि चेंडू झाला हाताचा स्पर्श करून सीमारेषा पार 6 धावांसाठी. आणि या 6च्या मदतीने संघ पोचला 46 वर आणि जिंकण्यासाठी 6 चेंडू 30 धावा, म्हणजे 5 मोठे फटके मारायचे आहेत ते महेश आणि विशाल याला विजयासाठी. जर आपल्या संघाला विजय मिळवून द्यायचे असतील तर 5 मोठे फटके मारावेच लागतील, कारण कंपल्सरी चेसिंग असल्या कारणाने आपल्याला 30 धाव संख्या काढाव्याच लागतील. विशाल आतापर्यंत सलामीला आले फलंदाज 13 चेंडू मध्ये 33 धावांवर खेळतोय, पण अजूनही त्याच्यावरून अपेक्षा होती, कारण खूप चेंडू त्याने डॉट घालवले. ते चेंडू करून मोठ्या फटक्यांची अपेक्षा संघाला होती त्याच्याकडून. आता 6 चेंडू आणि 30 धावांच्या फुलटॉस चेंडू, बिमर चेंडू आणि पंच त्याला नो बॉलचा इशारा करतात, म्हणजे दंडित करतात. अवंतर चेंडू 1+1 अशा 2 धावसंख्या मिळतील आणि पुढील चेंडू असेल तो फ्री हिट. आणि फ्री हिटचा चेंडू खेळण्यासाठी एक धडाकेबाज फलंदाज स्ट्राईकवर आलाय विशाल. बघूया कितपत त्याचा फायदा उचलतोय. लो फुलटॉस चेंडू, चांगला चेंडू स्ट्रेट एकदम खेळून काढलाय. तिथे दुसरी धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न नाही, एका धाव समाधान. हे याच्या मदतीने संघ पोचतोय 49 वर. गोलंदाज तुलसीदास चांगली गोलंदाजी, पहिलाच बिमर, त्याच्यानंतर चांगला कमबॅक, एकच धाव संख्या दिली. मोठ्या मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका, तोच क्षेत्ररक्षक चेंडू पकडतो, उचलतोय. चांगली चेंडू, शॉर्टफिट चेंडू, पण त्यांना मोठ्या फटक्यामध्ये बनवण्यात यशस्वी होतात ते दोन्ही फलंदाज महेश आणि विशाल. विशाल जो वैयक्तिक 34च्या धाव संख्येवर खेळतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा विशाल याच्यासाठी. जास्त धावा असल्या कारणाने गोलंदाज ही कुठली रिस्क घेत नाही, सरळ चेंडू फक्त हातातून सोडतोय, मारतो, कारण तू जरी षटकार मारलेस तरी आम्ही विजयी होऊ शकतो, म्हणजे कुठलीही रिस्क घेत नाही, एक एक्स्ट्रा चेंडू पडू नये म्हणून. आणि या 4च्या मदतीने संघ पोचतोय 54. 3 चेंडू शेवटचे आणि हा षटकार. आणि मला वाटतं विशाला वैयक्तिक 44 वर पोचतोय. अजून जर एखादा षटकार येतोय तर या सामन्यातील मला वाटतं पहिली 50 आपल्याला पाहायला मिळेल. विशाल याच्या स्पर्धेतील पहिली 50 आपल्याला पाहायला मिळेल. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 16 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू 16 मध्ये एखादा अंतर चेंडू निगेटिव्ह चेंडूची वाट पाहत असेल. 48 आणि संघ पोचतोय 64. संघ जरी विजय होत नसला तरी पाहूया विशाल स्वतःची वैयक्तिक हाफ सेंचुरी, या स्पर्धेतील पहिली हाफ सेंचुरी हा मग पूर्ण करतोय का? मी बोलतोय ना बाबा. एक धाव झालेला बघा, दुसरी धाव संख्या आणि संघ जरी विजयी झाला नसेल तरी विशाल स्वतःची 50 पूर्ण करतोय. विशाल थोडी प्रेक्षकांना बॅट उंचावून दाखवायचे, आपण या स्पर्धेची पहिली 50 पूर्ण केलेली आहे. संघ जरी आपला पराजय झाला असेल तरी तो आपण या स्पर्धेतील वैयक्तिक 50 धाव संख्या टोकून काढल्या. आणि याच्या पुढचा सामना या संघातील विजयी संघ आणि तुर्बे संघ
तुर्भे संघाचा कर्णधार आणि विजयी संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचा आहे आणि या सामन्यातील सामनावीर ज्याने